बजाजनगर पुलिस स्टेशन ने नौकरी दिलाने के नाम पर ठगी करने वाले आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर कार्रवाई की है। पुलिस के अनुसार पीड़ित से आरोपी ने निजी कंपनी में उच्च पद पर नौकरी दिलाने का झांसा देकर लाखों रुपए की रकम ली। तय समय पर न तो नौकरी दिलाई और न ही पैसे लौटाए गए। शिकायत मिलने पर बजाजनगर पुलिस ने गुप्त जानकारी के आधार पर जांच शुरू की और आरोपी को हिरासत में लेकर आगे की पूछताछ शुरू कर दी। पुलिस मामले में और पीड़ितों के सामने आने की संभावना जताई जा रही है। बेलतरोडी या ठिकाणी काल दिनांक 12/8/2025 रोजी फिर्यादी श्री स्वप्नील अशोक माटे राहणार कापरी पुनर्वसन भाग या ठिकाणचे रहिवासी आहेत। त्यांनी आणि त्यांचे मित्र यांचे परिचित जे आहेत यामधील आरोपी प्रदीप चव्हाण उर्फ जगदीश नामदेव राठोड, प्रकाश धनराज राठोड अशा स्वरूपाचे वेगवेगळे नाव असलेला आरोपी आणि त्याची पत्नी शालू राठोड व पूजा चव्हाण हे सर्व राहणार नेर जिल्हा यवतमाळ या लोकांनी पोलीस खात्यामध्ये आम्ही क्लर्क आहोत असं सांगून लोकांची फसवणूक केली आहे। त्याचबरोबर आरोग्य खात्यामध्ये नोकरी लावून देतो, त्याचबरोबर मेट्रो मध्ये नोकरी लावून देतो, तसेच रेल्वे डिपार्टमेंट मध्ये नोकरी लावून देतो, भारतीय आर्मी मध्ये नोकरी लावून देतो। अशा प्रकारचे त्यांच्या जवळीक लोकांना विश्वासात घेऊन त्यांची रक्कम आपल्या खात्यावर ऑनलाइन वळती केली आणि यामध्ये त्यांना खोटे नियुक्तीपत्र सुद्धा दिलेले आहे। यावरून पोलीस स्टेशन बेलतरोडी येथे प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यावरून 204, 318, 333, 336, 336, 4, 337, 340, 2, 338, 341, 1, 61, 1 आणि 35 भारतीय न्यायसंहिता कलम न्यायसंहिता 2023 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यामध्ये आरोपी आम्ही तात्काळ गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 घंट्यात ताब्यात घेतला। आरोपी हा अमरावती वलगाव या रोडवर राहणारा होता। त्याच्या मिळालेल्या माहितीवरून आम्ही त्याचे आय कार्ड्स आणि त्याच्याजवळ आयडीज वगैरे भरपूर होत्या, त्या सर्व जमा केलेल्या आहेत। त्यावर तपास चालू आहे। सध्या आरोपी पीसीआर मध्ये आहे। यामध्ये आरोपी व फिर्यादी हे एकमेकांचे परिचित होते आणि त्यावरून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि फिर्यादीचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी मोठी रक्कम वळती केलेली आहे। यामध्ये पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आव्हान आहे की शासकीय नोकरीसाठी कोणीही पैसे देऊ नये। पैशाची मागणी करणारी कोणतीही व्यक्ती आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी। पोलीस भरती व शासकीय भरती प्रक्रिया ही पारदर्शक व कायदेशीर असते। यामध्ये कोणी अशी तक्रार असेल त्यांच्याकडे तर संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी रिपोर्ट द्यायला पाहिजे। यामध्ये जो आरोपी आहे त्याचं मूळ नाव हे जगदीश नामदेव राठोड असे निष्पन्न झालेले आहे आणि यापूर्वी आरोपी याने अवधूतवाडी पोलीस स्टेशन यवतमाळ या ठिकाणी सुद्धा तो त्या गुन्ह्यात 420 च्या फरार आहे। तसेच आरोपी हा क्राइम रेकॉर्डवरचा आहे आणि त्याचा तपास सुरू है। आपका निवेश क्रिएटर रियल इंफ्रा के साथ जो देता है आपको आपकी जरूरत के अनुसार प्रीमियम प्लॉट्स, वो भी नागपुर के प्रतिष्ठित लोकेशंस में। गोगली, वेड़ाहरी, घोटाड़, पांजी, जामठा, डूंगरगांव, मोहगांव, उमरेड रोड, कोराड़ी रोड, बुखारा और फार्मलैंड कलमेश्वर रोड पर। हर लोकेशंस पर कई ऑप्शन आपकी जरूरत और बजट के अनुसार। कीमतें शुरू होती है मात्र 699 प्रति स्क्वायर फीट से। आज नागपुर का एक्सपांशन पूरे वर्ल्ड में देखा जा सकता है, जैसे कि समृद्धि सर्कल, मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर में नागपुर का ग्रोथ होना, बड़ी बड़ी इंटरनेशनल कंपनियों का नागपुर में आना। इसका ही रीजन है कि सारी कॉर्पोरेट सेक्टर की कंपनियां रियल एस्टेट में अपनी पहचान बना रही है और उसमें अपना वजूद बना चुकी है क्रिएटर रियल इंफ्रा। तो आइए हमारे साथ अपना निवेश कीजिए और अपने भविष्य को सिक्योर कीजिए। हाई ग्रोथ कॉरिडोर में जैसे वर्धा रोड, उमरेड रोड अपनी छवि बना चुका है, उसी तरह से फार्मलैंड के लिए कलमेश्वर रोड में अपनी एक पहचान बनाई है और उसी में हम आपको दे रहे हैं आपकी पसंदीदा प्रॉपर्टी। तो देर न कीजिए, अधिक जानकारी के लिए विजिट करें www.creatorrealinfra.com पर और संपर्क करें नीचे दिए गए नंबरों पर। संपत्ति का सपना अब बनेगा हकीकत।